नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्न। छत्रपती संभाजीनगर ॲडव्होकेट नानासाहेब डी झिंजुर्डे पाटील, माननीय अध्यक्ष जिल्हा वकील संघ, जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद, सचिव दादाराव पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ तसेच संस्थापक अध्यक्ष मिलेनियम यांचा वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस सोहळा उत्साहात साजरा करण्यात आलाय। यावेळी विधी क्षेत्रातील ज्येष्ठ विधितज्ञ, सिनियर व ज्युनियर वकील, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच महानुभाव संप्रदायातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून ॲडव्होकेट नानासाहेब झिंजुर्डे पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। सामाजिक, शैक्षणिक, विधी आणि आध्यात्मिक क्षेत्रात त्यांच्या योगदानाचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। वाढदिवसाच्या निमित्त उपस्थितांच्या शुभेच्छांनी संपूर्ण वातावरण आनंदमयी झाले। नवनिर्वाचित सदस्य म्हणून निवडून आली बारमध्ये 2026-27 साठी नानासाहेब झिंजुर्डे पाटील हे सतत आम्हाला मार्गदर्शन करत असतात। एक आदर्श सिनियर म्हणून ते कोर्टामध्ये नावारूपास आलेले आहेत। त्यांचं सहकार्य नेहमी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्हाला लाभत आलेलं आहे। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे आम्हाला आमंत्रित करून त्यांनी खूप छान असा अनुभव, आम्हाला अविस्मरणीय क्षण इथे उपलब्ध करून दिला। त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। मी ॲडव्होकेट पूनम बावरे पाटील, आत्ताच 2026 आणि 27 नवनिर्वाचित सदस्य म्हणून निवडून आलेले आहे। आज आपण जे इथं जमलेलो आहोत ते झिंजुर्डे पाटील सरांचं, जे आमचे विधिज्ञ आहेत, ज्येष्ठ विधिज्ञ यांचा वाढदिवसानिमित्त आपण इथं जमलेलो आहोत। तर सरांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि या त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांनी आम्हाला इथं स्वागत समारंभ आमचाही त्यांनी नवनिर्वाचित सदस्य, आमचे जे पूर्ण कार्यकारिणी आहे त्यांचं ठेवलेलं होतं। सरांचा आणि माझा वैयक्तिक असा खूप जास्त परिचय नाही आहे, पण सर आमचे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, पण सरांचा आम्ही मनापासून खूप आदर करतो। आणि एक विधिज्ञ म्हणून मी आत्ताच त्यांनी आम्हाला सत्कार करताना एक आम्हाला पुस्तक दिलं होतं, ते सहज उघडून बघताना मला असं कळालं की सर 1996ला सचिव म्हणून आमच्या वकील संघामध्ये कार्यरत होते। ज्यावेळेस की माझा जन्म झालेलाही नव्हता त्यावेळेस सर सचिव म्हणून काम करत होते। तर नक्कीच मी ते सरांचा कार्यकारिणीचा जो इतिहास आहे तो बघून आम्ही नक्कीच खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू आणि हाच सरांचा एक आशीर्वाद म्हणून आम्ही हे करू। सरांना मी मनापासून पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप लाभो हीच मी ईश्वरचरणी, अंबा तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना करते। काही जास्त बोलता येत नाही, परंतु मी आपले खूप स्वभावाने ते खूप खूप चांगले आहेत। काही चूक खूप झाली तर समजून सांगतात, दुसरं काही नाही। आपलं जे कोणी आलं तर त्यांना लगेच अरे पाणी दे, घे दे, तसं व्यवस्थित आहे। चालवतात नाही बार असोसिएशनची सदस्य आहे मी। सरांबद्दल भरपूर ऐकलेलं आहे तसं, आणि आज माझं भाग्य आहे की सरांचा 74 वाढदिवस झाला आणि आमच्या क्षेत्रामध्ये असे आम्हाला गुरु लाभले, हे आमचं एक भाग्य आहे। आणि आमच्या अध्यक्षांनी, उपाध्यक्षांनी जसं सांगितलं की सरांचं कर्तृत्व किती मोठं आहे, तर मी अंबाभवानीचरणी हीच प्रार्थना करते की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची साथ आम्हाला सदैव भेटे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करू सर। आज मराठवाड्यातील प्रसिद्ध विधिज्ञ, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट नानासाहेब डी झिंजुर्डे पाटील यांचा 70वा अभिष्टचिंतन सोहळा, त्यांचे सर्व आजी माजी ज्युनियर्स, त्याचप्रमाणे जिल्हा महानुभाव समिती, त्याचप्रमाणे कैलासवासी दादाराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ व सर्व त्यांच्याशी संलग्न असलेल्या संस्थेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेला होता। या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय महानुभाव युवा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय संतोष मुनीजी शास्त्री, संभाजीनगरचे प्रथम जिल्हा परिषद अध्यक्ष हरिश्चंद्रजी लगाने साहेब, त्याचप्रमाणे रामराई येथील प्रसिद्ध कीर्तनकार आबाप नंदू महाराजी फांदाडे, महसूल सेवेत ज्यांनी वेगळी छाप पाडली असे आदरणीय श्री बी डी मस्के साहेब, त्याचप्रमाणे जय बाबाजी संस्थानचे कोपरगाव येथील ज्येष्ठ संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री गोंडे तात्या इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय थाटामाटात हा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी सर्वच त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट
आजी माजी ज्युनियर्स सहकारी यांनी अतिशय परिश्रम घेतले आणि त्यांचा या 17व्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. ॲडव्होकेट नानासाहेब जिंजुर्डे पाटील यांचं कार्य फक्त वकिली व्यवसायापुरतं मर्यादित नसून सामाजिक, धार्मिक, त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा एक आगळीवेगळी छाप त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये टाकलेली आहेत. मागच्याच वर्षी त्यांच्या व्यावसायिक योगदानाबद्दल, उल्लेखनीय योगदानाबद्दल देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय श्री जस्टिस प्रसन्नजी वराळे साहेब यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. याच ठिकाणी आपण सर्वांनी त्यांचा ही उल्लेखनीय कामगिरीबद्दल मोठ्या थाटामाटात सोहळा साजरा केला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊ. धन्यवाद. जिल्हा वकील संघ उपाध्यक्ष महोदय, आज ॲडव्होकेट नानासाहेब जिंजुर्डे पाटील यांचा अभिषेक सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. जिंजुर्डे साहेब हे आमच्या वकील संघातील एक ज्येष्ठ सदस्य आहेत व ज्येष्ठ एक विधिज्ञ आहेत. त्यांनी बरेच काही असे वकील घडवलेले आहेत की जे आज रोजी आपल्या वकील संघामध्ये आहेत, विदर्भामध्ये आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे व त्यांनी एक आदर्श हा वकील संघात त्यांनी घडवलेला आहे. त्यांची राजकीय असेल, सामाजिक कारकीर्द असेल, या राजकीय व सामाजिक कारकिर्दीमध्ये त्यांनी बरेच असे काही दिवाणी असेल, फौजदारी खटले असेल, असे त्यांनी फौजदारी खटले असेल, दिवाणी खटले असेल, त्यांनी बरेच असे लढवलेले आहे. व दीनदलित असेल, गोरगरीब असेल, पुणे शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन त्यांनी बरेच असे काही खटले आहे. त्यांनी ते खटले गरिबांसाठी व दीनदलितांसाठी जे त्यांनी लढलेले आहे व ते लढून त्यांनी गरिबांसाठी जे त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे. व त्यांच्या आज रोजी त्यांचे एक ज्येष्ठ सदस्य वकील संघातील असल्या कारणाने जे आहे त्यांनी जवळपास 80 ते 100 ज्युनियर्स त्यांच्या वतीने जे घडवण्यात आलेले आहे व त्यांचे ज्युनियर हे आज रोजी विविध जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर असेल, बुलढाणा असेल, परभणी असेल, नांदेड असेल किंवा नगर असेल किंवा नाशिक असेल, या ठिकाणी त्यांचे वकील ज्युनियर हे काम करीत आहे. व आज ते अभिमानानं सांगतात की आम्हाला जर घडवलेलं जर असेल तर हे केवळ नानासाहेब जिंजुर्डे पाटील यांनीच घडवलेले आहे व त्यांनी जे शिकवून दिलेलं आहे. जसे अगोदरचे आमचे जे काही जिल्हा वकील संघाचे जे काही अध्यक्ष असतील, सचिव असतील किंवा महिला उपाध्यक्ष असतील, त्यांनी सांगितलं की त्यांचं नियोजन आणि शिस्त, जिथे नियोजन असेल तिथे शिस्त असेल तो माणूस त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज असेल त्यांनी एक नियोजन करून त्यांनी स्वराज्य घडवलं, त्याप्रमाणे जे आज रोजी जे नानासाहेब जिंजुर्डे पाटील यांनी जे एक आदर्श हा वकील संघामध्ये निर्माण केलेला आहे व त्याचीच पावती आज रोजी या ठिकाणी बरेच असे जवळपास 1000 ते 1500 वकील मित्र व त्यांचे मित्र व नातेवाईक आप्तेष्ट या ठिकाणी जमा झाले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा त्यांच्या कामाची पोच पावती आहे. मी या ठिकाणी साहेबांना एकच विनंती करतो, आई तुळजाभवानी आपला सुख, समृद्धी, ऐश्वर व निरोगी आयुष्य देव व आपलं भावी जीवन हे सुखा समाधानात जावं या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. व त्यांच्यासाठी एक आपणास एक पंक्ती सांगतो कि काम ऐसा करो जिसमें कोई राज ना हो, काम ऐसा करो जिसमें कोई राज ना हो, घरवाले भी रहे खुश और मालिक नाराज ना हो. याप्रमाणे जे जिंजुर्डे पाटील साहेबांनी या ठिकाणी त्यांचं कार्य हे गौरवास्पद आहे. मी या ठिकाणी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व या ठिकाणी थांबतो. त्यांना आरोग्य देव चांगलं, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी इच्छा देवाजवळ अर्पण करते. आणि मी 2009 पासून छत्रपती संभाजीनगरच्या न्यायालयात कामाला सुरुवात केली, तेव्हापासून सरांसोबत मी आहे, काम करत आहोत. सरांचं जे काम करण्याचं कौशल्य आहे ते खूप चांगल्या प्रकारे आहे आणि सर्व ज्युनियर्स महिलांनासुद्धा ते सांभाळून घेत असतात, त्यांना मार्गदर्शन करत असतात. कोणत्या न्यायालयामध्ये किंवा कोणत्या मॅटरमध्ये कसं आपण काम केलं पाहिजे हे सुद्धा ते उत्तम प्रकारे मार्गदर्शन करत असतात. अशाच प्रकारे सरांचं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभो आणि सरांना मी पुन्हा उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद. शुभेच्छा देतो. सरांचा जसा परिचय जो होतो, मी जेव्हा वकील व्यवसायामध्ये पदार्पण केलं त्यावेळेस एक नाव होतं जिंजुर्डे पाटील साहेब. मला असं वाटायचं की बाबा कोण जिंजुर्डे पाटील साहेब, म्हणून मी ते नाव हे करून त्यांना बघण्यासाठी जे कोर्टामध्ये गेलो, त्यांना बघितलं. त्यांच्या मॅटरमध्ये जे तर क्रॉस वगैरे ते करत होते, त्यावेळेस असं वाटलं बाबा सर जे क्रॉस करतात अशी क्रॉस करायला आपण कधी शिकू, पण आपण त्यांच्याप्रमाणे क्रॉस करणं अजून तर शक्य नाही. अध्यक्ष आहे वकील संघाचे, आपण काय म्हणाल? जिंजुर्डे पाटलाचा वाढदिवस आहे आज, काय शुभेच्छा देणार? जिंजुर्डे पाटील साहेबांचा
सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आध्यात्मिक क्षेत्रामधले असल्यामुळं मलाही जय गुरुदेव म्हणायला गर्वाने म्हणता येईल. कारण आध्यात्मिक क्षेत्र हे त्यांच्याशी खूप निगडीत राहिलेले आहेत. महानुभाव पंथाचे ते फार मोठे कार्यकर्ते आणि सेवक आहे. आयुष्यभर त्यांनी सेवा केलेली आहे. 1994-95 आणि 2006-07 आणि 2010-11 या 3 कालावधीमध्ये त्यांना अध्यक्ष म्हणून मी बघितलेलं आहे. 1994-95ला मी वकील नव्हतो, पण कर्मचारी म्हणून काम केलेलं आहे, त्यावेळेला बघितलं. नंतर 2010-11ला मी सहसचिव होतो, त्यावेळेला ते अध्यक्ष होते. या दोन्ही काळामध्ये फरक हा होता, शिस्तप्रिय माणूस असलेला व्यक्ती म्हटलं आणि वकील साहेब म्हटलं तर झिंजुडे पाटील साहेबांचं नाव त्याच्यामध्ये अग्रक्रमाने येतं. त्याचं कारण असं की वकिलांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करणं हा त्यांचा पहिल्यापासून ध्येय राहिलेला आहे. 2010-2011च्या काळामध्ये ज्यावेळेला मी सहसचिव होतो, पार्किंगची व्यवस्था आज 2026मध्ये अडचण आम्हाला जाणवती. पण त्या काळामध्ये 4 मजली पार्किंगची मागणी ही झिंजुडे पाटील साहेब ज्यावेळेला अध्यक्ष होते त्यावेळेला आम्ही केलेली. म्हणजे त्यावरून त्यांचा दूरदृष्टीपणा दिसून येतो. एवढंच नाही तर त्यांच्यासोबत बरीचशी प्रकरणे मी समोरासमोर चालवलेली आहे. ज्युनियरला कसं सांभाळून घ्यायचं आणि त्याला कसं कामाला लावायचं हे त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे शिकलेलं. म्हणून त्यांना जे तर त्यांच्या उदंड आयुष्यासाठी भविष्यात त्यांच्याकडून अशी समाजसेवा घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.